मुंबई, पुणे, नागपूर, बीड ते अगदी ग्रामीण भागाच्या गल्लीबोळांपर्यंत आज महाराष्ट्राच्या क्राईम ग्राफनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। पोलीस रेकॉर्ड्स आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणजेच NCB-RCB डायरी चाळली तर असं लक्षात येतं की गेल्या 5 वर्षात कायद्याचे अक्षरशः धिंदवडे निघाले आहेत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। गुन्हेगारी जगतातील मोड्स ऑपरेंडी आणि क्रूरतेचा स्तर पाहिला तर आज सामान्य माणूस पोलिसांच्या डायल 100 वर विश्वास ठेवायला घाबरतोय। कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजले असून राज्याचं रूपांतर क्राईम कॅपिटलमध्ये होतंय की काय अशी भीती निर्माण झाली आहे। गेल्या 5 वर्षातील हाय प्रोफाईल मर्डर केसेस पाहिली तर गुन्हेगारांमध्ये कायद्याचा किंवा पोलिसांचा कोणताही धाक उरलेला दिसत नाहीये। अमरावतीचं उमेश कोल्हे हत्याकांड असो नाहीतर पुण्याच्या लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल मर्डर केस, गुन्हेगारांनी अतिशय थंड डोक्याने रेकी करून आणि कट रचून या हत्या केल्या। केतन अग्रवाल प्रकरणात तर आरोपींनी गुगलचा वापर करून हत्येचा प्लॅन आखला आणि पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला। बदलापूरच्या शाळेत चिमुरड्यांवर झालेला लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेंचा पोलीस कोठडीत झालेला एन्काउंटर या सगळ्या घटनांनी पोलीस यंत्रणेच्या इंटेलिजन्स आणि सिक्युरिटी प्रोटोकॉलवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत। या सगळ्या गुन्ह्यांचा तपास आणि चार्जशीट दाखल होण्याची प्रक्रिया पाहिली तर पीडित कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत न्यायालयात खेटे घालतंय। गुन्हे दाखल होऊनही खटले वर्षानुवर्ष प्रलंबित राहत आहेत। सरकारी वकिलांची कमकुवत बाजू, साक्षीदार फुटणं आणि पुराव्यांचा अभाव यामुळे अनेक गुन्हेगार मोकळे फिरत आहेत। काहींना जामीन मिळतोय। कायद्याच्या भाषेत जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड म्हणतात आणि नेमकी हीच परिस्थिती आज महाराष्ट्रातील शेकडो पीडित कुटुंबांच्या वाट्याला आली आहे। आता NCRBचा डेटा काय सांगतो यावर एक नजर टाकूया। हा रिपोर्ट म्हणजे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा ढळढळीत पोस्टमॉर्टम आहे। शासकीय आकडेवारीनुसार महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे। महिलांवरील लैंगिक अत्याचार, किडनॅपिंग आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। त्याहूनही भयानक म्हणजे सायबर क्राईम, संघटित गुन्हेगारी, ऑनलाईन टॅक्स फ्रॉड, डिजिटल अरेस्ट आणि खंडणी यांसारख्या व्हाईट कॉलर गुन्ह्यांनी उच्छाद मांडलाय। पुण्यात सक्रिय असलेली कोयता गँग असो किंवा शहरांमधील स्थानिक गँगस्टर्स यांनी भर रस्त्यात धारदार शस्त्रांनी हल्ले करून दहशत माजवली आहे। या वाढत्या गुन्हेगारीला राजकीय वरदहस्त मिळतोय का हा सुद्धा प्रश्न आहे। आज महाराष्ट्रात गुन्हेगार, भूमाफिया आणि राजकीय नेते यांनी एक घातक युती तयार केली आहे। राजकीय दबावामुळे काही ठिकाणी पोलीस यंत्रणेचे हात बांधले गेले आहेत। स्थानिक गुंडांना राजकीय पक्षांचं पाठबळ मिळतंय, त्यामुळे पोलीस त्यांच्यावर MCO/CA किंवा तडीपारीसारखी कडक कारवाई करायला कचरतायत। पुण्याचं पोर्शे कार अपघात प्रकरण याचं सर्वात मोठं उदाहरण आहे। एका बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलानं दोघांना शिरडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी अख्खी शासकीय यंत्रणा, ब्लड सॅम्पल बदलणारे डॉक्टर आणि पोलीस अधिकारी कामाला लागले होते। हा सिस्टमिक करप्शन आणि राजकीय वरदहस्ताचा नमुना आहे, जिथे पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला गेलाय। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राला हादरवून सोडणारे मोठे गुन्हे झाले। त्यातलं महत्त्वाचं उमेश कोल्हे हत्याकांड। नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या वादातून औषध विक्रेते उमेश कोल्हे यांची गळा चिरून निर्घुण हत्या करण्यात आली। या आंतरराष्ट्रीय कनेक्शन असलेल्या प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्यात आला। बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार। एका नामांकित शाळेत 2 लहान मुलींवर सफाई कामगारांना अत्याचार केले। या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे नंतर पोलीस चकमकीत मारला गेला, पण त्यामागे मोठ्या लोकांचे धागेदोरे होते म्हणून त्याला संपवलं गेलं असे आरोप झाले। संतोष देशमुख हत्याकांड। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। अजूनही कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। सुशांत सिंग राजपूत मॅनेजर दिशा सालियन केस, मनसुख हिरेन हत्या प्रकरण, श्रद्धा वालकर हत्याकांड, नुकतीच घडलेली पुण्यात मुंबईतली बलात्कार प्रकरणं, लोकांच्या रोषामुळे काही प्रकरणांमध्ये न्याय मिळाला, मात्र अशा अजून कितीतरी केसेस आहेत की पीडित कुटुंबाला अजूनही न्यायासाठी हेलपाटे मारावे लागतायत। पर्यटक सुरक्षित नाहीत, मुली सुरक्षित नाहीत, माणसं सुरक्षित नाहीत। या संपूर्ण गुन्हेगारीच्या विळख्यात राज्याचे गृहमंत्री फडणवीस काय करतायत हा सर्वात मोठा प्रश्न आहे। गृह खात्याचे प्रमुख म्हणून संपूर्ण राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे। मात्र विरोधकांचा थेट आरोप आहे की गृहमंत्र्यांचं लक्ष गुन्हेगारी नियंत्रणाऐवजी पॉलिटिकल वेडेंटा म्हणजे राजकीय सुडबुद्धीच्या कारवायांवर जास्त आहे। विरोधकांना नमवण्यासाठी आणि स्वतःचे राजकीय बस्तान बसवण्यासाठी पोलीस दलाचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप सातत्याने होतोय। दुसरीकडे गृहमंत्री फडणवीस प्रत्येक वेळी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कडक कारवाईचं आश्वासन देतात, परंतु जमिनीवर गुन्हेगारांना पोलिसांचा कोणताच धाक उरलेला दिसत नाही हे वास्तव आहे। भर दिवसा होणारे गोळीबार,
गँग वॉर, सुपारी देऊन केल्या जाणाऱ्या हत्या, बलात्कार पाहता महाराष्ट्र आता बिहार झालाय का, हा प्रश्न नागरिक विचारतायत. ज्याप्रमाणे एकेकाळी बिहारमध्ये जंगलराज आणि गँगस्टरचं साम्राज्य होतं, तशीच काहीशी परिस्थिती आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पाहायला मिळते. कायद्याचं राज्य मोडीत निघून गुन्हेगारांचं प्रशासन चालतं की काय, अशी भीती वाटू लागली आहे. शेवटी क्राईमच्या या खेळात सर्वसामान्य नागरिक भरडला जातोय. जोपर्यंत पोलिसांना राजकीय हस्तक्षेपाशिवाय मुक्त केलं जात नाही, तपास यंत्रणांना आधुनिक आणि वेगवान केलं जात नाही आणि गुन्हेगारांना न्यायालयाकडून तात्काळ आणि कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातली ही गुन्हेगारीची मालिका थांबणार नाही. सत्तेच्या खुर्चीवर कोणीही असो, गृहमंत्री कोणीही असो, जोपर्यंत सामान्य माणसाला सुरक्षित वातावरणाची आणि गुन्हेगारांना खाकीच्या धाकाची खात्री मिळत नाही, तोपर्यंत हा महाराष्ट्र गुन्हेगारांच्याच विळख्यात अडकलेला राहील. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा.